नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार आज स्वतःच्या पक्षासाठी, सत्ता टिकवण्यासाठी आणि महायुतीत वजन मिळवण्यासाठी झगडताना दिसतायत। एकनाथ शिंदेंची जी अवस्था भाजपने केली आहे तीच अवस्था अजितदादांची आता होताना दिसते आणि सगळं सुरू आहे पुण्याच्या प्रभाग रचनेच्या राजकीय नाट्यावरून। तिकडे भाजप मुंबईसाठी हात धुवून ठाकरेंच्या मागे लागलाय। काही झालं तरी ठाकरे ब्रँड संपला पाहिजे, पण ठाकरे ब्रँड सोबत राज ठाकरेंनी पवार ब्रँडचा देखील उल्लेख केला होता, जो भाजपला संपवायचा आहे। मुंबई तुमच्या हवाली सोडतो, पण ठाणे आणि कल्याण आम्हाला सोडा, अशी भूमिका सध्या शिंदेंची आहे। मुंबईत अजितदादांची फार काही ताकद नाही, त्यामुळे अजितदादांना पुणे महापालिका हवी आहे, पण भाजपा दादांचा सुद्धा शिंदेप्रमाणे गेम करणार असं दिसतंय। पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजप कशी खेळी करतंय आणि शिंदेंसारखीच दुय्यम वागणूक अजितदादांनाही महायुतीत का दिली जाते? काय घडतंय महायुतीमध्ये? चला तर सविस्तर जाणून घेऊया। राजकीय दृष्ट्या प्रभाग रचना ही तांत्रिक प्रक्रिया असते असं प्रशासन सांगतं, पण वास्तविकता अशी आहे का की ही प्रभाग रचना म्हणजेच राजकीय भवितव्य ठरवणारी शस्त्र बनली आहे? भाजपनं पुण्यात अशा भागांमध्ये जिथं राष्ट्रवादी अजित पवार गट मजबूत आहे, जसं की वडगाव शेरी, हडपसर, खडकवासला, तिथे मुद्दाम मोठे प्रभाग तयार करून मतांची विभागणी होईल अशी रचना केली। हाच डाव शिंदे गटावर मुंबईत रचला गेला होता आणि आता तोच फॉर्म्युला अजितदादांवर वापरण्यात येतोय। हडपसरमध्ये भाजप आमदार सुनील कांबळे आणि वडगाव शेरीमध्ये भाजप आमदार माधुरी मिसाळ यांना ताकद देऊन अजितदादांना कमजोर केलं जात आहे। या दोन्ही भागांमध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, मजबूत कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत आणि त्यामुळेच प्रभागांची अशी मांडणी केली जात आहे की एकाच गटाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रभागात विभागले जातील आणि त्यांचा विजय कठीण होईल किंवा पराभव होईल। हेच भाजपचं गेम प्लॅन आहे। संघटन मजबूत असलं तरी ते मोडून काढायचं आणि अजितदादांना न बोलता शह द्यायचा। अजित पवार यांना त्यांचा पक्ष महायुतीचा घटक असूनही प्रभाग रचनेच्या बैठकीत त्यांना आमंत्रण दिलं गेलं नाही। ना शिवसेना शिंदे गट, ना राष्ट्रवादी अजित पवार गट, दोघांनाही चर्चेपासून दूर ठेवण्यात आलं। स्थानिक राष्ट्रवादी नेत्यांनी याबाबत थेट अजितदादांकडे नाराजी व्यक्त केली, पण त्यावरही काही ठोस निर्णय नाही किंवा ॲक्शन झाली नाही। ही स्थिती शिंदेंचीही होती। सरकारचा भाग असतानाही अनेक निर्णय प्रक्रियेत त्यांना डावललं जातं। आता दादांचाही हाच प्रवास सुरू झालाय का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतो। महाविकास आघाडीमध्ये असताना अजित पवारांनी जे राजकीय वर्चस्व अनुभवलं ते महायुतीत मिळेल अशी अपेक्षा होती, पण सध्या तसं दिसत नाहीये। नगरविकास खातं हे अंतिम निर्णय घेणारं प्राधिकरण आहे आणि हे खातं अजितदादांकडे नाहीये, ते शिंदेंकडे आहे आणि शिंदेंची अवस्था जी झाली आहे ती अजितदादांमुळे झाली आहे। कारण अजितदादा युतीत आले नसते तर शिंदेंना वजन राहिलं असतं। त्यामुळे आता शिंदे दादांचे पंख छाटण्यासाठी भाजपला मदत करतील आणि त्यामुळे अजितदादांनी विरोध केलाच तरी तो फारसा ऐकला जाण्याची शक्यता नाही आणि भाजपला हवी तशी प्रभाग रचना डिझाईन केली जाईल। ज्या भागात विरोधक मजबूत असतात तिथे मोठे प्रभाग, जिथे भाजपची पकड आहे तिथे छोटे प्रभाग। यातून स्पष्ट होतं की प्रभाग म्हणजे भूगोलच नव्हे तर राजकारणाचं आर्टवर्क आहे। एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं, पण आज त्यांची स्थिती सर्वांना माहिती आहे। उपमुख्यमंत्री असूनही चाबी भाजपकडे आहे। अजित पवारांची सध्या जी राजकीय अवस्था आहे ती पाहता असं वाटतं की ते देखील हळूहळू याच वाटेवर आहेत। अस्तित्वासाठी झगडावं लागणाऱ्या अजितदादांना झगडावं लागतंय। पुण्यातील प्रभाग रचना असो किंवा इतर महत्त्वाचे राजकीय निर्णय आता भाजप दादांना सुद्धा साईडलाईन करताय का? ज्या शहरात दादांचं वजन आहे तिथून दादांना संपवायचा प्लॅन भाजप आखतंय का? याचा अर्थ स्पष्ट आहे, भाजप अजित पवारांना केवळ नंबर म्हणून वापरतंय, शिंदेंना दाबून ठेवण्यासाठी वापरतंय, पण खरी सत्ता आणि नियंत्रण भाजपच्या हातात आहे। ही निवडणूक केवळ निवडून येण्यासाठीची लढाई नाही तर अस्तित्व टिकवण्यासाठीची लढाई आहे। अजित पवारांसाठी ही निवडणूक म्हणजे त्यांच्या राजकीय ताकदीला जिवंत ठेवण्यासाठीची लढाई असणार आहे। जर महायुतीत असूनही शिंदे व अजितदादांना दुर्लक्षित केलं जाणार असेल तर मग युतीत त्यांना खरंच किती राजकीय वजन आहे हा प्रश्न उपस्थित राहतो। पुण्यातील ही निवडणूक ठरवणार आहे की अजित पवार हे पुढे राज्यकर्त्याच्या भूमिकेत राहतील की सत्ताधाऱ्यांच्या सावलीत एक सेनापती बनून राहतील। याचं उत्तर या निवडणुकीत दडलंय, कारण ही लढाई आहे स्वाभिमानाची, अस्तित्वाची आणि राजकीय आत्मसन्मानाची। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत काय आहे? अजितदादांना भाजप खरंच शिंदेंच्या वाटेवर नेत आहे का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।